नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे सप्तर्षी रामायणातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. हा श्लोक सुंदरकांडासाठी लिहिलेला आहे. गौतम ऋषींनी लिहिलेला आहे. दूतो दाशरथे सलीलम उदधिम तीर्त्वा हनुमान महान दृष्ट्वा शोकवने स्थितां जनकजां दत्वांगुलैर्मुद्रिकां अक्षादीन् असुरां निहत्य महतीं लंकांच दग्ध्वा पुनः श्रीरामंच समेत्य देवजननी दृष्टामयेत्यब्रवीत. त्याचा अर्थ पाहू. दूतो दाशरथी. दाशरथी म्हणजे प्रभू श्रीराम यांचा दूत म्हणजे हनुमान. सलीलम उदधीम. सलीलम म्हणजे पाण्याचा सागर. तीर्थवा तरून गेला, पार करून गेला. अतिशय महान म्हणजे प्रचंड असा हिंदी महासागर पार करून प्रभू श्रीरामचंद्रांसाठी हनुमंत गेले. त्यांनी पार केला तो. आपल्याला माहिती आहे ती कथा. दृष्ट्वा अशोकवने सीता. अशोकवनामध्ये लंकेमध्ये त्यांनी जनकजाम म्हणजे सीतामातेला पाहिलं अशोकवनामध्ये. आणि त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांनी ओळख पटवण्यासाठी दिलेली जी मुद्रिका होती ती मुद्रिका सीतेच्या स्वाधीन केली आणि सीतेची ओळख पटवली की मीच प्रभू श्रीरामचंद्रांचा दूत आहे. तुम्ही काळजी करू नका माता. तुमच्या सुटकेसाठी प्रभू श्रीरामचंद्र लवकरच लंकेत येतील. दुष्ट अशा रावणाचा वध करतील आणि तुम्हाला सन्मानाने पुन्हा घेऊन जातील. त्यानंतर काय केलं हनुमंताने? अक्षादीन असुरान, अक्षय कुमार वगैरे जे सगळे असुर होते म्हणजे अक्षय नाव होतं, मेघनाथ, अक्षय, इंद्रजित आणि इतरही काही जे काही असुर होते त्या सर्वांचं पारिपत्य केलेलं आहे. आणि महतीम लंकांचे दग्ध्वा पुन्हा. त्या लंकेला आग लागलेली आहे. लंका दहन केलेलं आहे. हे लंका दहन करून आपल्या सामर्थ्याची चुणूक रावणाला दाखवलेली आहे हनुमंतांनी. आणि मग पुढे काय झालं? श्रीरामंच समेत्य देवजननी दृष्टामयेती मया इति अब्रवीत. मी जननीला, मातेला पाहिलेलं आहे. ती रावणाच्या अशोकवनामध्ये आहे अशी सर्व माहिती प्रभू श्री रामचंद्राला हनुमंताने दिलेली आहे. या संपूर्ण श्लोकामध्ये आपल्याला सुंदरकांडाचा सारांश लक्षात येतो. आजच्या भागात इथेच थांबतो. नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.